एका सुंदर गावात राधाबाई नावाची एक प्रेमळ आजी राहायची. तिला तिच्या लाडक्या लेकीची खूप आठवण येत होती. एके दिवशी तिने ठरवलं की आता लेकीच्या गावाला जायचंच. तिने आपलं गाठोड बांधलं, हातात काठी घेतली आणि ती आनंदाने घराबाहेर पडली. रस्ता खूप लांब होता आणि तो एका घनदाट जंगलातून जात होता. आजी चालत असताना अचानक झुडपातून एक भुकेलेला लांडगा, ज्याचे नाव भुरा होते, बाहेर आला. भुरा लांडगा आपली जीभ चाटत म्हणाला, "आजी आजी, खूप भूक लागली आहे, आता मी तुला खाणार." राधाबाई अजिबात घाबरल्या नाहीत. त्या हसून म्हणाल्या, "अरे भुरा, आता मी किती हाडकुळी आहे. मला लेकीकडे जाऊ दे, तिथे तूपरोटी खाऊ दे, मग मी जाडजोड होऊन येईन, तेव्हा तू मला खा." भुराला हे पटलं आणि त्याने आजीला जाऊ दिलं. आजी थोड्या पुढे गेल्यावर तिथे एक मोठा वाघ आला, ज्याचे नाव शेरू होते. शेरूने मोठी डरकाळी फोडली आणि म्हणाला, "आजी, आज तर माझी मेजवानी होणार, मी तुला खाणार." आजीने पुन्हा तेच धीराचे उत्तर दिले आणि शेरूलाही प्रवासावरून परत येईपर्यंत थांबायला तयार केले. शेवटी आजी आपल्या लेकीच्या, लीलाच्या घरी पोहोचली. लीलाने आजीचे खूप लाड केले. महिनाभर आजीने छान दूध, तूप, पुरणपोळी आणि फळं खाल्ली. महिना संपला तेव्हा आजी खरोखरच गुटगुटीत आणि ताकदवान झाली होती. आता घरी परतण्याची वेळ आली होती, पण वाटेत वाघ आणि लांडगा वाट पाहत असतील हे आजीला ठाऊक होते. आजीने लीलाला एक युक्ती सांगितली. त्यांनी बागेतला सर्वात मोठा भोपळा आणला आणि तो मधून पोकळ केला. आजी त्या मोठ्या भोपळ्यात आरामात बसल्या. लीलाने भोपळ्याला घट्ट झाकण लावले आणि तो रस्त्यावरून जोरात लोटून दिला. भोपळा वेगाने गोल गोल फिरत जंगलाच्या दिशेने पळू लागला. वाटेत भुरा लांडगा वाट पाहतच होता. समोरून एक भोपळा पळत येताना पाहून त्याने तो थांबवला आणि विचारले, "ए भोपळ्या, तू कुठे तरी एका म्हातारीला पाहिलंस का?" भोपळ्याच्या आतून आवाज आला, "म्हातारी बितारी कुणी नाही, चल रे भोपळ्या टणूक टणूक." पुढे गेल्यावर शेरू वाघ आडवा आला. त्याने विचारले, "का रे भोपळ्या, इकडून कोणी आजी गेली का?" पुन्हा भोपळ्यातून आजी मोठ्याने म्हणाल्या, "चाल रे भोपळ्या, टणूक टणूक." शेरू गोंधळून गेला आणि बघता बघता भोपळा डोंगरावरून खाली वेगाने निघून गेला.